झाला मी ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म आणि माझा अभेद आहे असं ज्ञान होईलच कसं? आणि समजा ते ज्ञान जरी झालं तर त्या ज्ञानाला प्रामाणिकता असणार नाही, कारण ते ज्ञान कसं आहे ब्रह्मज्ञान ठरेल. म्हणजे आभास आहे परिच्छिन्न किंवा बुद्धीमध्ये पडलेला आपल्या अधिष्ठानाहून भिन्न, आणि तो म्हणायला लागला की मी ब्रह्मरूप आहे. आभासाला फार वाटलं तर आपलं अधिष्ठान जे कुठं ते ब्रह्मरूप असं ज्ञान होईल. पण या ठिकाणी श्री गुरूंनी सांगितलं की आभासालाच हे ज्ञान होतं, मी ब्रह्म आहे हे ज्ञान आभासालाच होतं आणि ते ज्ञान भ्रमरूप नाही. अशा प्रकारचं प्रतिज्ञापूर्वक श्री गुरूंनी सांगितलं. त्यासाठी चिदाभासाच्या 7 अवस्था सांगितल्या आणि त्याच्यानंतर मी ब्रह्म आहे हे ज्ञान आभासालाच होतं, परंतु ह्या आभासाचं जे काही ब्रह्माशी ऐक्य होतं ते बाद समानाधिकरण्याने होतं, आहे की नाही. आणि कुटस्थाचं म्हणजे त्याला काय म्हणतात, बाद समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य अशा 2 गोष्टी त्याला सांगितल्या. म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्ञान जे आभासाला होतं, तर मी शब्दाचे 2 अर्थ आहे. एक मी शब्दाचा अर्थ आहे आभास आणि एक आहे कुटस्थ. आता कुटस्थ आणि आभास या दोघांची ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झालं असं ते म्हणतात. पण तुला पहिल्यांदा कुटस्थ तोच अगोदर बोलला होता ना, माझं अधिष्ठान जे म्हणजे चिदाभासाला असं ज्ञान होऊ शकतं की माझं अधिष्ठान जे कुटस्थ आहे ते ब्रह्मरूप आहे, हे तर तू अगोदरच मान्य केलं. आता राहिलं काय, फक्त आभास ब्रह्मरूप कसा एवढंच सांगायचं. तेव्हा आभासाचं ब्रह्मरूपत्व सांगताना आभास ब्रह्मरूप कसा, तर आभास आपलं स्वतःचा बाद करून ब्रह्माशी ऐक्य मानतो. म्हणून त्यांनी सांगितलं का बाद करतो, म्हणजे बाद याचा अर्थ अप्रतीती किंवा नाश असं नाही, तर फक्त त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाविषयी त्यांनी काय केलं, दृढ निश्चय केला. कोणता? बाद म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. दृढ निश्चय कशाचा? मिथ्यात्वाचा निश्चय. मग जर आभासाने आपल्या स्वतःच्या मिथ्यात्वाचा दृढ निश्चय केला किंवा दृढ मिथ्यात्व निश्चय केला तर ते आभासाचं ब्रह्माशी ऐक्य होण्याला काहीच हरकत नाही. आता त्यासाठी उदाहरण दिलं की भिंतीवर काढलेला सर्प आणि त्याचा बाद होत म्हणजे काय, तर तो सर्पाचं अप्रतीती होते का प्रतीती होत असताना देखील त्याच्याविषयीचा मिथ्यात्व निश्चय असतो. भिंतीवर काढलेला सर्प हा सर्प प्रतीतीला येतो पण तो सर्प नाही, तो सर्पाभास आहे असं आपल्याला जसं ज्ञान होतं. त्याचप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्व आदी धर्म आहेत. म्हणजे जी बुद्धी कर्तृत्व भोक्तृत्व हे ते धर्म आहेत ते सर्व बुद्धीचे आहेत, परंतु आभास त्या कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्माचा तादात्म्य घेतो. त्याचं कारण काय आहे, बुद्धीच्या संबंधाने. आभास बुद्धीमध्ये पडलेला आहे म्हणून त्याच्या ठिकाणी ते बुद्धीचे आहेत, परंतु त्या ठिकाणी ते धर्म माझे आहेत असं त्याला वाटतं. मात्र जर आभासाने विचार केला तर हे धर्म बुद्धीचे आहेत, माझ्या ठिकाणी बुद्धीच्या संबंधामुळे दिसतात मात्र, परंतु माझे नाहीत. कारण मी कोणाचा आहे, मी कुटस्थाचा आहे असा आभास निश्चय करू शकतो की नाही. मग दिसतात म्हणजे फक्त भासतात. बुद्धीचा आणि माझा वास्तव संबंध होत नाही, कारण मी आहे कुटस्थ निर्विकार, आहे की नाही. बुद्धी आहे विकारी बुद्धी आणि निर्विकार असणारं चैतन्य यांचा संबंध होणं शक्यच नाही. फक्त या ठिकाणी काय संबंधाचा अध्यास, जणू काही संबंध झाला अशा प्रकारचा भ्रम होतो, आहे की नाही. आता तो म्हणतो ही जी बुद्धी उपाधी आहे हिचा जर नाश झाला तर मी कुठे जाणार. बुद्धी उपाधीमुळं मला प्रतिबिंब भाव आलाय. बुद्धी उपाधीचा नाश झाला तर प्रतिबिंब काय होणार, बिंबरूप होणार. त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला तर मी ब्रह्मरूप होणार. इतकेच नाही तर आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूपच आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. ज्या वेळेला आता माझा ही बुद्धी उपाधी हिचा नाश होईल त्यावेळेला मी ब्रह्मरूप होईल. याला विधेय कैवल्य असं म्हणतात. परंतु याला काय म्हणतात, विधेय कैवल्य किंवा विदेह मुक्ती असं म्हणतात. परंतु होणार इतकंच नाही तर आता सध्याच्या काळात जरी मी बुद्धीमध्ये प्रतिबिंबित असलो तरी सुद्धा मी काय आहे, ब्रह्मरूपच आहे. का नंतर होणार आहे म्हणजे याचा अर्थ अगोदर ब्रह्मरूप नव्हता. कुठंच हा नित्य ब्रह्मरूप आहेच आहे. त्यामुळं आता याही काळात जेव्हा बुद्धीमध्ये मी प्रतिबिंबित झालो त्यावेळेला सुद्धा मी काय आहे, ब्रह्मच आहे. म्हणजे बुद्धीच्या धर्माचा आणि आपल्या स्वतःचा बाद करून म्हणजे काय, मूळ तो कोणाचा आहे, कुटस्थाचा आहे किंवा सामान्य चैतन्याचा आहे. पण बुद्धीमध्ये पडल्यामुळं तो काय झाला, प्रतिबिंब भावाला आला. म्हणजे प्रतिबिंब पडणं किंवा छाया पडणं किंवा याचा अर्थ काय आहे, किंवा चिदाभास रूपाला प्राप्त होणं, याला खरं काय याचा अर्थ काय आहे कैलास महाराज.
जे सामान्य चैतन्य ते विशेष बुद्धीमुळे काय झालं, विशेष भावाला आलं, आहे की नाही. मग या ठिकाणी बुद्धीच्या धर्माचा आणि आपला बात करायचा म्हणजे काय करायचा, आपला स्वरूपाने बात करायचा का स्वरूपाने प्रतिबिंबच आहे, स्वरूपाने आपलं स्वरूपाने बिंबच आहे. मग बात करायचा म्हणजे काय, बुद्धीमुळे जो विशेष भावाला मी आलेले त्या विशेष भावाचा बात करायचा, आहे की नाही. सामान्य चैतन्य काय झालेले, विशेष भावाला आलेले आहे. जसं सूर्याचं प्रतिबिंब आरशामध्ये पडलं, उपाधीमुळे काय झालं, जे सामान्य प्रकाश आहे तो काय झाला, विशेष भावाला प्राप्त झाला. बात करायचा म्हणजे काय, जेव्हा उपाधी बाजूला केली आरसा, तर त्या ठिकाणी विशेष भाव काय होईल, मूळ ते प्रतिबिंब जे ते बिंबरूप होईल. पण नाही केला तरी बिंब काय आहे, प्रतिबिंब काय आहे, बिंब रूपच आहे. उपाधीमुळं जणू काही सूर्य आकाशात आहे आणि प्रतिबिंब कुठं आहे, आरशात आहे, असं फक्त कशामुळे वाटतं, उपाधीमुळं. वास्तविक तुका म्हणे मुख नाही दर्पणात, दर्पणात मुख आहे का, नाही, तो काय आहे, मुखाभास आहे. तसा चिदाभास काय म्हणतो, मी मूळ चैतन्य स्वरूप आहे, पण बुद्धीमुळं माझा याच्यामध्ये काय झाला, बुद्धीमध्ये आभास झाला. म्हणजे जे सामान्य चैतन्य ते बुद्धी उपाधीमुळं विशेष भावाला प्राप्त झालेले आहे. तेव्हा बुद्धीच्या धर्माचा, बुद्धीचा आणि आपल्या विशेष भावाचा बात करून तो चिदाभास आपलं ब्रह्माचे ऐक्य जाणू शकतो की नाही. म्हणजे चिदाभास हा आपल्या विशेष भावाचा जर बात केला, तर बात करून त्यांनी ऐक्य करू शकतो. तर त्या ऐक्याला कोणतं ऐक्य म्हणायचं, ऐक्य दोन प्रकारचे, एक बाद समानाधिकरण्याने होणारं ऐक्य आणि एक मुख्य समानाधिकरण्याने होणारं ऐक्य. बाद समानाधिकरण्याने होणारं म्हणजे चिदाभासाचं ब्रह्माचे ऐक्य, आणि मुख्य समानाधिकरण्य म्हणजे काय, त्या चिदाभासाचं अधिष्ठान असणारं कुटस्थ चैतन्य त्याचं ब्रह्माशी असणारं नित्य ऐक्य. ते ऐक्य कोणतं आहे, मुख्य समानाधिकरण, मुख्य समानाधिकरण्याने ऐक्य आहे. बरोबर ना. इथपर्यंत झालं होतं आपलं. पुन्हा काल चिंतन झाले होते, मी थोडंसं वेगाने वाचतो. होणार इतकेच नाही तर आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. आता मी ब्रह्मरूप का म्हणायचं, ज्या पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता नसते तो पदार्थ अधिष्ठान रूपच असतो. जसं या ठिकाणी सर्पाला रज्जू वाचून स्वतंत्र सत्ताच नाही, रज्जू आहे म्हणून भ्रम झाला की नाही, निरधिष्ठान भ्रम होत नाही. मग आता जर खरं पाहिलं तर तो पदार्थ सर्प आहे का रज्जूच आहे. ज्या वेळेला तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला तो सर्प कुठे जातो, रज्जूरूप होतो, ऐक नाही. आणि ज्या वेळेला आता आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही सर्प फक्त तुमच्या वाणीत आहे का सर्प आहे तिथं, का खरं तर रज्जूच आहे, का रज्जूलाच तुम्ही सर्प असं फक्त वाचारंभन म्हणून नाव दिलं, फक्त वाणीनं दिलेलं त्याला नाव आहे, का पदार्थ आहे तिथं, नाही. म्हणजे तो पदार्थ खरा कोण आहे, रज्जूच आहे. म्हणजे सर्प काय आहे, रज्जूरूपच आहे. का तर त्या सर्पाला रज्जू वाचून स्वतंत्र सत्ता नाही. तसा चिदाभास काय म्हणतो, मला अधिष्ठान ब्रह्मा वाचून मला स्वतंत्र सत्ता नाही, म्हणून मी आता स्वतंत्र सत्ता नसल्यामुळं जरी मी या ठिकाणी अज्ञानाच्या दृष्टीनं किंवा भ्रमामध्ये मी बुद्धीच्या संबंधाने भिन्न आहे ब्रह्माहून वाटत असलो तरी ब्रह्मा वाचून मला स्वतंत्र सत्ता नाही. म्हणजे माझी खरी सत्ता कोणाची, सत्ता धन्याची की जी मायबाप, सत्ता कोणाची, अधिष्ठानाच्या सत्तेने मी सत्तावान असल्यामुळं अधिष्ठानाहून मला पृथक सत्ताच नाही, अर्थात मी अधिष्ठान स्वरूपच आहे असं म्हणायला काय हरकत नाही ना. आणि हे कसं म्हणायला हरकत नाही, बात करून का बाद न करता, बात करून. चिदाभास हा बात करून मी ब्रह्मरूप आहे असं म्हणतो दोन कारणांनी. स्वतंत्र सत्ता नाही म्हणून अधिष्ठान ज्ञानानंतर तो पदार्थ अधिष्ठानच रूपच होतो आणि तो पदार्थ फक्त प्रतीती मात्र आहे. अधिष्ठानच अन्यथा रूपाने भासतं, म्हणजे ब्रह्मच अन्यथा रूपाने म्हणजे चिदाभास रूपाने भासतं, इतकाच त्याचा अर्थ आहे. काय ते भासतं ते सत्य नाही. मग सत्य काय आहे, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. हा जो आकार आहे तो फक्त नाममात्र प्रतीती मात्र असा आहे. खरं काय आहे, खरं अधिष्ठानच आहे. ठीक आहे ना. ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. आता सांगतात, आरशात पाहणारास गंध वाकडे दिसले तर पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरिता आरशाकडे हात घालीत नाही, तो आपल्या कपाळावरील गंध नीट करण्यास प्रवृत्त होतो. आता जर बिंब आणि प्रतिबिंब वेगळं असलं, बरोबर आहे ना, बिंब हे प्रतिबिंब हे बिंबाहून जर भिन्न असलं तर जेव्हा आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो आणि आपल्या कपाळावर जर वाकडा गंध असेल तर प्रतिबिंबामध्ये सुद्धा काय दिसतो,
वाकडा. मग ज्या वेळेला त्या वाकडा गंध जर सरळ करायचा असेल तर आपण त्या आरशामध्ये असणारं जे प्रतिबिंब त्याचा गंध सरळ करतो का आपल्या कपाळावरचा गंध सरळ करतो? कपाळावरचा गंध सरळ करतो. याचाच अर्थ काय आहे? ते जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब मूळ काय आहे? बिंबरूपच आहे असंच आपला निश्चय असतो आतमध्ये, आहे की नाही? जर प्रतिबिंब हे बिंबाहून भिन्न आहे असं जर वाटलं असतं तर प्रतिबिंबाचा गंध वाकडा गंध सरळ करण्यासाठी आपण बोट कुणीकडे फिरवलं असतं? आरशाकडं. पण आरशाकडे न फिरवता आपण कुठं करतो? कपाळावर. याचाच अर्थ प्रतिबिंब हे काय आहे? मूळ बिंबरूपच आहे. याचा अर्थ इतकाच की पाहणारा आरशातील प्रतिबिंबाचे मुख्य बिंबाशी ऐक्य समजतो. पाहणारा जो आहे ते आरशातलं जे प्रतिबिंब आहे ते मूळ बिंबाशी त्याचं काय आहे? ऐक्य. म्हणजे प्रतिबिंब हे बिंब रूपच आहे, बिंबाशी त्याचं सदाचं काय आहे? ऐक्यच आहे, अशी आपली खरी आतून समजूत आहे. म्हणूनच आपण जो गंध आहे तो कपाळावर सरळ करतो, आरशामध्ये सरळ करत नाही. ही एक आपल्या ही अनुभवाची गोष्ट आहे. आपल्या स्थाणूवरील पुरुष भ्रम निवृत्त झाला म्हणजे पुरुषाचा बाध करून पुरुष स्थाणूच आहे असा निश्चय ज्याप्रमाणे होतो. दुसरं उदाहरण दिले. अगोदर आपल्याला स्थाणूवर काय होतो? पुरुषाचं म्हणजे ओठलेलं झाडाचं खोड एखादा असलं तर त्याच्यावर किंवा खांब तिवडा असं आपण म्हणतो त्याला स्थाणू, आणि त्याच्यावर दुरून पाहिलं म्हणजे मंद अंधकारात तर आपल्याला काय वाटतं? या ठिकाणी पुरुष आहे असं वाटतं. आणि ज्या वेळेला आपण दिव्याच्या साह्याने किंवा प्रकाशाच्या साह्याने त्या स्थानूचं ज्ञान होतं त्यावेळेला त्या पुरुषाची काय होते? निवृत्ती होते. आणि निवृत्त झाल्यानंतर अहो तिथं पुरुष आहे, हा काय म्हणतो? अहो मुळी नाही, पुरुष नाही, हा पुरुष काय आहे? स्थानूच आहे. बरोबर आहे की नाही त्याचं म्हणणं? मग त्या पुरुषाचा बाध करून आहे की नाही, का अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच असते. म्हणून ह्या प्रक्रिया जी आहे ना आपल्याला दिसायला शेकडो वेळा त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते, परंतु ह्या आपल्या एकदम मुखात बसल्या पाहिजे. मुखात म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीमध्ये कायम ठसल्या पाहिजे. म्हणजे ह्या प्रक्रिया जर आपल्या समोर आल्या तर आपल्याला जरी काही ग्रंथाचं आलंबन नसलं तरी आपण एकांत स्थानी निर्जन अशा याच्यामध्ये आपण मनन करू शकतो. दिसायला साधे हे रज्जू सर्प स्थाणू पुरुष शुक्ती रजत स्वप्न मृगजळ, पण हेच दृष्टांत आहे वेदांतामध्ये. या दृष्टांतावर मनुष्य निहाल होऊ शकतो. म्हणजे त्याच्या जीवनातल्या ह्या यौक्तिक चिंतन ज्याला म्हणतात, मनन ज्याला म्हणतात, त्या मननाला हे दृष्टांत पुरेसे आहेत. म्हणून हे दृष्टांत चांगले आपल्या बुद्धीमध्ये ठसले पाहिजे. तर या ठिकाणी सांगतात की स्थाणूवर पुरुषाचा होणारा भ्रम जेव्हा निवृत्त झाला तेव्हा तो आपण असं म्हणू शकतो की नाही, हा पुरुष हा काय आहे? स्थाणू रूपच आहे असा निश्चय ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे बुद्धीच्या ठिकाणी असणाऱ्या पण माझ्या ठिकाणी दिसणाऱ्या सर्व संसार धर्माचा बाध करून मी ब्रह्मरूप आहे असे आभासास ज्ञान होण्यास काही हरकत नाही. तो म्हणतो आभासाला कसं ज्ञान होईल? आहे की नाही? आता जर त्याला असं ज्ञान होऊ शकतं की नाही, बुद्धीच्या ठिकाणी असणारे कर्तृत्व भोक्तृत्व सुखदुःख हे कोणाचे धर्म आहेत? बुद्धीच्या ठिकाणी असणारे, पण बुद्धीचा संबंध केल्यामुळं माझ्या ठिकाणी दिसणारे किंवा भासणारे, पण ते तत्वता बुद्धीचेच आहेत, माझे नाही असं त्याला निश्चय करता येतो की नाही? मी कसा आहे? मी असंग ब्रह्मरूप चैतन्य आहे असा निश्चय व्हायला काय हरकत आहे का? पण निश्चय कोण करतो? चिदाभास. चिदाभास काय निश्चय करतो? हे धर्म सुखदुःख आदी बुद्धीचे आहेत, ते माझे नाहीत, माझ्या ठिकाणी भासतात मात्र. आहे की नाही? मग भासतात म्हणजे ते माझे नाही. मग मी कसा आहे? तर त्या भासणाऱ्या धर्माचा बाध करून मी ब्रह्मरूप बुद्धीच्या धर्माचा आणि आपल्या विशेष भावाचा बाध करून मी ब्रह्मरूप आहे असा आभासाला निश्चय होण्यास काही हरकत नाही. बाध करून ज्याचे ज्याच्याशी ऐक्य होते त्याचे त्याच्याशी बाध समाधानीकरण, ज्याचे ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याचे त्याच्याशी मुख्य समानाधिकरण म्हणतात. आता मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण त्यांनी सांगितलं. आभासाचं जे ब्रह्माशी ऐक्य होतं ते कोणतं अधिकरण आहे? बाध समानाधिकरण आहे. आणि कुटस्थाचं ब्रह्माशी जे ऐक्य ते कोणतं आहे? मुख्य समानाधिकरण आहे. आहे की नाही? मग ज्याचं बाध करून ज्याच्याशी ऐक्य होतं ते कोणतं? बाध. स्वतःचा काय? ज्याचं बाध करून ज्याच्याशी, ज्याचं म्हणजे ज्या चिदाभासाचं बाध करून म्हणजे चिदाभासाचा बाध करून ज्याच्याशी म्हणजे ब्रह्मचैतन्याशी ऐक्य होतं त्याला काय म्हणायचं? बाध समानाधिकरण. आता मुख्य समानाधिकरण ज्याचं ज्याच्याशी नित्य ऐक्य असतं, ज्याचं म्हणजे कुटस्थाचं, ज्याच्याशी म्हणजे
ब्रह्मचैतन्याशी नित्य ऐक्य असतं त्याला म्हणायचं मुख्य समानाधिकरण. कुटस्थ सदैव ब्रह्मरूप आहे म्हणून कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आणि आभासाच्या स्वरूपाचा बाध करून आभासाचे ब्रह्माशी बाध समानाधिकरण आहे. आता कुटस्थाचं ब्रह्माशी कोणता अधिकरण आहे? मुख्य समानाधिकरण आहे. आणि चिदाभासाचं काय होतं? बाध करून ब्रह्माशी ऐक्य आहे म्हणून ते बाध समानाधिकरण आहे. तर याच्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिला म्हणजे आपल्याला समजायला सोपं होतं. बरं तिथं लिहिलं आभासाच्या स्वरूपाचा बाध करून. आभासाच्या स्वरूपाचा बाध करून म्हणजे काय करतो? आभासाचं स्वरूप म्हणजे आभासाचं काय स्वरूप आहे? विशेष स्वरूप. आभासाचं स्वरूप म्हणजे आभासाला बुद्धी उपाधीमुळे प्राप्त झालेलं जे विशेष स्वरूप, त्या विशेष स्वरूपाचा बाध करतो, आहे की नाही. आणि मी सामान्य चैतन्य स्वरूप म्हणजे ब्रह्म चैतन्य स्वरूप आहे असा तो निश्चय करू शकतो. हे कोणतं अधिकरण आहे? बाध समानाधिकरण. आणि आभासाच्या स्वरूपाचा बाध करून आभासाचे ब्रह्माशी बाध समानाधिकरण आहे. यास उदाहरण, यासाठी उदाहरण देतात की उदाहरणामुळे आपल्याला मुख्य समानाधिकरण्य आणि बाध समानाधिकरण्य समजण्याला सोपं जाईल म्हणून. एका कुलगोत्रात जे कुटुंब असते त्या कुटुंबातील गृहस्थाचे जन्मदारभ्य त्या कुलगोत्राशी ऐक्य असते. आपलं जे कुलगोत्र असेल, समजा एका घरामध्ये 10 माणसं जन्मली तरी त्या सर्वांचं कुलगोत्र काय आहे? एकच आहे. म्हणजे त्यांचं एकमेकाशी कोणतं समानाधिकरण्य आहे? मुख्य समानाधिकरण्य आहे. आणि त्याची स्त्री आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा त्याग करून पतीच्या कुलगोत्राशी ऐक्य पावते, हे बाध समानाधिकरण्य. आणि काय, जी नवीन मुलगी त्या घरामध्ये आली तर तिच्या पित्याच्या कुलगोत्राचा तिनं त्याग केला आणि ह्या कुटुंबाच्या कुलगोत्राचा तिनं स्वीकार केला. आता तिचं कुलगोत्र हे लागलं म्हणून ती त्या स्त्रीचं तिच्या पतीशी किंवा त्या कुटुंबाशी झालेलं जे ऐक्य आहे ते कोणतं? तिनं आपल्या पूर्वीच्या पित्याचा कुलगोत्राचा त्याग केला. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी कोणती आठवते? सांडोनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी मग द्वंद्व त्यागे आत स्वचिंतनी पडिली जैसी, अशी ओवी आहे की नाही. सांडोनी कुळे दोन्ही, तिने दोन्ही कुळांचा त्याग केला. मग दोन्ही कुळांचा म्हणजे ज्याच्या घरात आली त्याचा आणि पूर्वीच्या आपल्या वडिलांच्या कुलगोत्राचा का आई वडिलांच्या आई वडिलांच्या कुलगोत्राचा त्याग केला आणि पतीच्या कुलगोत्राचा स्वीकार केला. आणि त्याची स्त्री आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा त्याग करून पतीच्या कुलगोत्राशी ऐक्य पावते, हे बाध समानाधिकरण. आता ज्यांना हे कुलगोत्र मानतात तर त्यांच्यासाठी हे दृष्टांत. हे जर मानलं नाही तर त्याच्यासाठी हे उदाहरण सुद्धा त्याला कळणार नाही. हे नेमकं कुलगोत्र काय असतं जे जर नसेल तर त्याला हे उदाहरण, हे पूर्वमीमांसेचं उदाहरण दिले. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की 2 भाऊ वेगळे निघाले आणि नंतर त्याच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा त्या लोक विचारतात ना तुमचं देवक कोणतं, तर त्याला विचारलं तुमचं गोत्र कोणतं, तर त्यांनी सांगितलं की ते गोत्र काय वाट्याला आलं नाही. ते काय वाट्याला आलं नाही. जमीन वगैरे घेतली का, बँकेतला पैसा तो वाटून घेतला का, तो घेतला, पण गोत्र मात्र काय वाट्याला आलं नाही. त्याला हा दृष्टांत कळणार नाही. हे बाध समानाधिकरण. याच न्यायाने कुटस्थाचे मुख्य समानाधिकरण आणि आभास ब्रह्माहून भिन्न असला तरी आभासाचे बाध समानाधिकरणाने ब्रह्माशी ऐक्य आहे हे सिद्ध झाले. कुटस्थाचं कोणतं मुख्य समानाधिकरण आहे आणि आभासाचं स्वतःच्या विशेष स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी ऐक्य होतं म्हणून ते मुख्य आपलं बाध समानाधिकरण्य आहे. म्हणून मी ब्रह्म आहे असे आभासास ज्ञान होण्यास हरकत नाही. आता जर हे ऐक्य होण्याचे 2 प्रकार मानले, मुख्य समानाधिकरण्याने आणि एक बाध समानाधिकरण्याने, तर मग आभासाला सुद्धा मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान व्हायला हरकत नाही आणि ते ज्ञान भ्रमरूप नाही. म्हणून मी ब्रह्म आहे असे आभासास ज्ञान होण्यास हरकत नाही. इतकेच नाही तर याप्रमाणे त्रैलोक्याचा बाध करून त्रैलोक्याचे ब्रह्माशी ऐक्य आहे असेही म्हणण्यास हरकत नाही. अहो, हे झालं आभासाचं ब्रह्माशी ऐक्य. तर हे काही लोक तर असं म्हणायला लागले की सर्वम खल्विदम ब्रह्म. हे जे इदम म्हणजे हे जे सर्व प्रमाणाला विषय होणारं, मन वाणी बुद्धीला विषय होणार हे सगळं जगत आहे. ते जगत आहे ब्रह्मरूप आहे. जगत आहे असत जड दुःख रूप आणि ब्रह्म आहे सच्चिद आनंद अद्वैत स्वरूप. त्यांचं ऐक्य कसं होईल? होणं शक्यच नाही. का होणं शक्य आहे? कसं शक्य आहे? कशाचा बाध करायचा? जगताचा
बाद करायचा. मग ज्याचा बाद करून ज्याच्याशी ऐक्य होतं ते कोणतं अधिकरण्य? बाद समानाधिकरण्य. मग फक्त चिदाभासातच ब्रह्माशी बाद समानाधिकरण्य आहे का यच्च यावत जगतातच सुद्धा ब्रह्माशी बाद समानाधिकरण्य आहे? मग सर्वम खल्विदम ब्रह्म इथपर्यंतच मर्यादा आहे का अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत मर्यादा आहे? आणि अहम ब्रह्मास्मी दोन्ही आहे का अहम ब्रह्मास्मी झाल्यावर पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म? अहम ब्रह्मास्मी एकदा झालं की सर्व की ज्याचं पिंडी तसे ब्रह्मांडी ते सगळ्याचा बाद व्हायला काय हरकत नाही. म्हणजे खरं काय आहे? खरं जगत आहे का खरं या ठिकाणी चिदाभास आहे? म्हणजे चिदाभासच बाद समानाधिकरण्याला योग्य आहे का जगत आहे का दोन्ही आहे? हा अशी एक वेदांतामध्ये शंका घेतली की बरोबर आहे किंवा चिदाभासाचा बाद एकदा केला तर पुन्हा जगताचा बाद करावा लागतो का? तरी असे एक पद्धत गुलाबराव महाराजांनी याच्यावर चिंतन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी ब्रह्म आहे हे ज्ञान झाल्यानंतर बाबाजी महाराज पंडितांनी पण चिंतन केलेले त्या भक्तीचे तत्वज्ञान म्हणून जो त्यांनी एक प्रबंध लिहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मी ब्रह्म आहे यानंतरही त्या पुरुषाला काही कर्तव्य राहतं आणि ते कर्तव्य असं का त्यांनी सर्वम खल्विदम ब्रह्म असं चिंतन करायचं असं त्यांनी सांगितलं. तर याविषयी वेदांताचं मत जे आहे ते विरुद्ध आहे. ते असं की जर मी ब्रह्म आहे याच्यानंतर सर्वम खल्विदम ब्रह्म असं जर पुन्हा चिंतन करायचं असेल तर त्या मुक्त पुरुषाला कर्तव्याभाव झाला का? कर्तव्याभाव झाला नाही. आणि तिथं तर तुम्ही सांगतात काय ते श्लोक आहे ना हा सर्वम खल्वी तिथं पश्चात शब्दाचा अर्थ पूर्व आणि अनंतरीय असा अर्थ नाही. याच्यासाठी खूप मोठं चिंतन केलेलं आहे शास्त्रकारांनी. तिथं आपल्याला वाटतं ना काय आदौ ब्रह्माहमस्मी अगोदर मी ब्रह्म आहे असं आणि पश्चात म्हणजे नंतर सर्वम खल्विदम ब्रह्म. इथं ज्या अर्थी आदौ आणि पश्चात त्या अर्थ पूर्व आणि उत्तर भाव या ठिकाणी आलेला आहे. बरोबर आहे की नाही? पूर्व आणि एक गंभीर चिंतन म्हणून अखंडानंद स्वामींचं एक सगळ्या विद्वानांना एकत्र घेऊन त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे गंभीर चिंतन म्हणून. तर त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे पुन्हा. तर याच्यामध्ये पश्चात शब्द दिला ना म्हणजे याचा अर्थ आदौ आणि पश्चात म्हणजे ज्ञानी पुरुषाला मी ब्रह्म आहे हे ज्ञान झाल्यानंतर काही कर्तव्य राहतं असाच अर्थ आला का नाही? कोणतं कर्तव्य राहतं? सर्वम खल्विदम ब्रह्म असं त्याला चिंतन करण्याचं राहतं. याचा अर्थ उपनिषद जे वचन आहे कोणतं की जर ज्ञानी असेल तर त्याला काही कर्तव्य नाही आणि कर्तव्य असेल तर त्याला ज्ञानी असं म्हणता येत नाही. असं उपनिषद वचन आहे कोणतं? ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न सतत्वविद. ते म्हणतात जर ज्ञानामृताने तृप्त झालेला पुरुष आणि तो जर म्हणत असेल आता माझं एवढं कार्य झाले मी ब्रह्म आहे पण आता सर्वम खल्विदम ब्रह्म असं मला चिंतन करायचं तर कर्तव्याभावरूप मोक्ष त्याला प्राप्त झाला का? नाही झाला. ऐकी नाही त्याला काय राहिलं? कर्तव्य अवशिष्ट राहिलं. म्हणजे याचाच अर्थ तो कृतकृत्य झाला नाही. ऐक असा अर्थ झाला की नाही? आणि शास्त्रकारांनी आतापर्यंत जे काही परंपरेनं चिंतन आले अहम ब्रह्मास्मी एकदा बोध झाला त्याच्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही असं सांगतं. न तस्य कार्यम विद्यते त्याला कोणतंही कर्तव्य राहत नाही असं कुठेही सांगितलेलं नाही. मग म्हणे इथं पश्चात असं का म्हटलंय? एक आदव असं का म्हटलंय? याचा अर्थ असा आहे का ज्या क्षणी त्याला मी ब्रह्म आहे असा बोध होतो तत्क्षणीच या ठिकाणी तत्क्षणित पश्चात शब्द जो आहे तो आदौ आणि पश्चात ह्या दोन्हींचा म्हणजे काय समकाल सांगणार आहे. म्हणजे ज्या क्षणी त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं त्याच क्षणी सर्वम खल्विदम ब्रह्म असाही बोधाने तो संपन्न होतो. याचं कारण काय आहे? चिदाभासाचा जर एकदा बाद झाला तर आता जगत बाद करायला वेगळं राहिलंय का? सगळ्या जगताचा बाद करायला कारण काय? पहिल्यांदा चिदाभासाचा जर जीवाचा बाद झाला की जगताचा बाद करायचं वेगळं उरतच नाही. कारण काय की जगताची कल्पना कोणी केलेली आहे? मीच केलेली आहे. चिदाभासाने जगताची कल्पना केलेली. तो चिदाभास जेव्हा बाद करतो तर त्याच्यात अंतर. कारण काय? यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जर जागृत प्रपंच आणि स्वप्न प्रपंच जर माझ्याच मायेपासून झालेला आहे ऐके नाही माझ्याच मायेपासून म्हणजे माझ्याच अविद्येपासून झालेला आहे तेव्हा जीव जेव्हा अहम ब्रह्मास्मी ज्ञानाच्या द्वारा मूळ कारणभूत अविद्येची निवृत्ती करतो त्याबरोबर जगत म्हणून काही वेगळं राहिलंय का? कारण जगत सुद्धा जीवाच्या अविद्येचंच काय आहे? कार्य आहे. वेगळं नाही.
का वेगळं मानलंय दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे ते सुद्धा कोणाचे संपूर्ण किंवा आपल्या एकजीववादाप्रमाणे ते संपूर्ण माझंच कार्य आहे. ज्या वेळेला माझाच बात केला चिदाभासाने स्वतःचा बात केला त्याबरोबर सर्वांचा बात झाला. त्यासाठी स्वामी महाराज उदाहरण सांगायचे की उतरंडीवर एकावर एक मडकं असतं आणि जर सगळी मडकी पाडायची झाली तर एक एक जण एक एक मडकं घेऊन बाजूला सारतो. एक बुद्धिमान असा आहे की सर्वात तळाचं जे मडकं आहे त्या मडक्यालाच एकदा त्यांनी लवंडून दिलं की बाकीची मडकी काय हळूहळू एक एक मिनिटाच्या अंतराने पडतातच, आहे की नाही? हा का तत्क्षणी त्याच काली. मग पण बोलताना काय म्हणणार आपण, अगोदर पहिलं मडकं पाडलं का नंतर बाकीची पडतात, का अगोदर नंतर एकच आहे असा त्याचा अर्थ आहे? एकच अर्थ आहे. तसं इथं सुद्धा आदौ ब्रह्मास्मी पश्चात सर्वम खल्विदम हे आपोआपच होतं. ज्या वेळेला मी ब्रह्मरूप आहे असा चिदाभासाचा बाद समानाधिकरण्याने निश्चय होतो त्याच वेळेला जगताचा देखील बाद समानाधिकरण्याने सर्वम खल्विदम ब्रह्म असा निश्चय होतो. त्याच्यामध्ये कोणताही पूर्वोत्तर भाव नाही. पण ही गोष्ट कळली का पटली? आ हा कळली पण आणि पटली पण ना, बस. हा चिदाभासाने जर स्वतःचा हा हा हे बघा आता त्याच ह्याच्यासाठी मनन करायला पाहिजे. जर बारकाईने आता तुम्हाला काही माहित नाही का, बारकाईने बरं तुम्हीच विचार करा बरं. अगोदर बाद समानाधिकरण करेल का मुख्य समानाधिकरण करेल कैलास महाराज? करील. हा आणि नंतर काय राहील? मुख्य समानाधिकरण काय आहे म्हणून हे शब्द नाही पाहायचे, आपले शब्द नाही वाचायचे, हे काय करायचं? पाहायचं. हे पाहायचं आहे की नाही, दिसलं पाहिजे बा. खाली राहिलेलं काय आहे कुठंच ही नावं तर राहील का तिथं? ब्रह्मचैतन्य राहील का? ऐक्य भाव राहील का? का एकच राहील? सापेक्ष राहील का निरपेक्ष राहील? निरपेक्ष राहील. आवाच्य राहील का वाच्य राहील? मग तिथं काय मौन गा तुझे राशी नाव, आहे की नाही? स्वामी महाराज म्हणजे आता न बोलण्याचं काय घेशील, आहे की नाही? आहे की नाही? आता जरी झालं तरी उद्या पुन्हा ही शंका राहणारच आहे. पण एक कीर्तन केलं नाही तर 100 शंका निवृत्त होतात, एक कीर्तन केलं तर 100 शंका उपस्थित होतात. याच न्यायाने कोणतं एका कुलगोत्रात जे कुटुंब असते त्या कुटुंबातील गृहस्थाचे जन्मादारभी त्या कुलगोत्राशी ऐक्य असते हे मुख्य समानाधिकरण्य, आणि त्याची स्त्री आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा त्याग करून पतीच्या कुलगोत्राशी ऐक्य पावते हे बाद समानाधिकरण. याच न्यायाने कुटस्थाचे मुख्य समानाधिकरण आणि आभास ब्रह्माहून भिन्न असला तरी त्या आभासाचे बाद समानाधिकरणाने ब्रह्माचे ऐक्य आहे हे सिद्ध झाले. आपला मूळ प्रश्न राहिला कैलास महाराज, तर हे अगोदर मुख्य समानाधिकरण होतं का अगोदर बाद समानाधिकरण होतं? असं असं जर प्रश्न केला याच्यामध्ये अगोदर आणि नंतर असं जर पूर्वोत्तर भाव सांगायचा म्हटलं तर कोणता सांगायचा? का पूर्वोत्तर भाव नाही याच्यामध्ये? हा का युगपतच आहे? हा युगपतच आहे. हे दोन्ही काय आहे? युगपतच आहे. हा मुख्य समानाधिकरण्य आणि बाद समानाधिकरण्य काय होतं? समकालात होते. एक त्याला काय म्हणतो एक समवायावर छेदे करून होतं. खरा हा वेदांताचा सिद्धांत आहे. पण काही लोक म्हणतात अहो तुम्ही ज्या अर्थी सांगता बाद समानाधिकरण मुख्य समानाधिकरण दोन्ही एका वेळेला कशी होते, काहीतरी कालाचं सूक्ष्म व्यवधान हे मानलंच पाहिजे असे पण काही काही आग्रही लोक आहेत. मग अशा वेळेला त्यांना जर पूर्वोत्तर भाव, वास्तविक आमचा तो उद्देश नाही, आमच्या सिद्धांतात नाही, पण जर कोणी पूर्वोत्तर भावाचा आग्रह धरला तर काय सांगायचं? हा बाद समानाधिकरण्य अगोदर होतं, मुख्य समानाधिकरण सांगायचं नाही. वास्तविक होतं तसंच, परंतु त्याला म्हणायचं नाही. का बरं? का म्हणायचं बाद समानाधिकरण्य? बंडा महाराज काय? हा नाही नाही, बाद समानाधिकरण का म्हणायचं? म्हणजे अगोदर जगताचा बादच केला पाहिजे किंवा चिदाभासाने बादच केला पाहिजे, मग बाद करूनच त्याच्याशी ऐक्य. मग नाही, आता आम्ही काय करायचं? मुख्य समानाधिकरण कुटस्थाचं ब्रह्माशी ऐक्याचं चिंतन करायचं का चिदाभासाचं ब्रह्माशी ऐक्याचं चिंतन करायचं? बाद समानाधिकरण्याचं चिंतन आधी करायचं का मुख्य समान? थोडक्यात काय, कोणत्यावर भर अधिक द्यावा असा तर प्रश्न आम्ही विचारू शकतो की नाही? हा बाद समानाधिकरण्यावर का भर द्यायचा? हा 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 हा
हा हा हा हा अनुभव आहे, हा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे का तुमच्या ठिकाणी आहे? हा, तो अनुभव जो आहे तो स्वाभाविक आहे का आगंतुक आहे? मग आगंतुक आहे की नाही? आगंतुक आहे म्हणून आम्ही सांगतो बात अगोदर करा. कारण बात काय स्वरूपाच्या ठिकाणचा नाही, तर तुम्ही स्वीकारलेला आहे. मग तुम्ही स्वीकारलेला काय आहे, त्याच्याविषयीची सत्यत्व बुद्धी, त्याचं अस्तित्व, याचं बात कोणी केला पाहिजे? तुम्हीच केला पाहिजे. म्हणजे माऊलीने त्याचं लिहिलं, बाबुळीची सारावी हाते वाचून पाणी तो असे ऐते. ऐकी नाही पुढं काय? आपणची आभ्रची जावे गगनते सिद्धची. आता आकाश जे आहे तसं त्या तसंच आहे, परंतु त्याच्यावर आलेले जे ढग आहेत, ढगामुळे आकाशाला झाकलेले आहे की नाही? मग आता आकाशाची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं? आकाश प्राप्तच आहे, फक्त ढग हे आगंतुक आहे. आगंतुक ढग निवारण केले का पाणी आहे ते. शेवाळाची निवृत्ती करायची का पाण्याची प्राप्ती करायची? वास्तविक जर पाहिलं तर शेवाळाची निवृत्ती अगोदर आहे का पाण्याची प्राप्ती अगोदर आहे? का शेवाळाची निवृत्ती हीच पाण्याची प्राप्ती आहे? पण तुम्ही जर आग्रह धरायला लागले, नाही अगोदर कोणतं करायचं, अगोदर कोणतं करायचं, तर मग आम्ही काय सांगितलं, शेवाळ काय आहे? आगंतुक आहे. अगोदर होतं का पाण्याच्या ठिकाणी? आगंतुक आली, त्याची निवृत्ती करा म्हणजे पाण्याची प्राप्ती. तुमचा आग्रहच आहे ना. आम्ही म्हणणार नाही, काय त्यांनी सांगतात पोपट मेला असं आम्ही म्हणणार नाही, बरोबर आहे ना? पण अर्थ काय झाला? पोपट मेला असाच झाला. आम्ही म्हणतो आगंतुक याची निवृत्ती करा. कशाची? आगंतुक शेवाळाची निवृत्ती करा, पाणी प्राप्तच आहे. त्याप्रमाणे आगंतुक असणारं जे अज्ञान सुद्धा काय आहे? आगंतुक. जगत कसं आहे? आगंतुक. चिदाभास कसा आहे? बुद्धी कशी आहे? का सगळंच आगंतुक आहे? का अधिष्ठान आगंतुक नाही? हा, का अधिष्ठानाच्या अतिरिक्त सगळं आगंतुक आहे? हा, मग अतिरिक्तचा सगळ्याचा काय करा? बात करा. ऐक ना, आगापै पंडुकुमारा येतात स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभास जो. तो विश्वाभास जो आहे तोच आपल्या स्वरूपाला काय करतो? प्रतिबंध करतो. मग निवृत्त काय करायचं? आपल्या स्वरूपाचं ज्ञान करा की तो निवृत्तच होईल. चुकीचं आहे का आमचं बोलणं? स्वरूपाचं ज्ञान, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की तो निवृत्त होईल. काय चुकलं का आमचं? पण कोणी जर म्हटलं त्या अध्यस्त पदार्थाची निवृत्ती झाली का तुम्ही काय होणार? मुक्तच होणार. चुकीचं आहे का काय बोलणं? पण तुमचा आग्रहच आहे काय? पूर्वोत्तर भाव. ऐक ना, अगोदर कालाचं काहीतरी व्यवधान आम्हाला सांगितलंच पाहिजे. तर लहान मुलांना जशी दाहीची गोष्ट समजावून सांगायची, त्याप्रमाणे फक्त समजावून सांगतात, काय हरकत नाही. आगंतुक आलेल्या अज्ञानाची निवृत्ती कर, चिदाभासाने स्वतःचा बात कर, म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म. लक्षात आलं ना? हा हा संस्कार सुद्धा आगंतुकच आहेत ना. हा, संस्कार संस्कार तरी काय कुठं राहिलेत काय? हा, वाटतं ना. हा हा पूर्वोत्तर, हा हे बरोबर की देश कालाची कल्पना इतकी मनात भिनलेली आहे की या ठिकाणी आजोबा म्हणलं का ते अगोदरच झालेले आहे, मुलगा त्याच्या नंतरच आहे, नातू त्याच्या नंतरच आहे. म्हणजे काल इतका सत्य आहे आणि त्या कालामध्ये पूर्वोत्तर भाव सुद्धा काय आहे? सत्य. वास्तविक स्वप्नामध्ये ज्या वेळेला आजोबा, नातवंड, मुलं 3 पिढ्या येतात, आहे की नाही? कोणाला 4 पिढ्या येतील, तर त्या आहे की नाही, आपल्या व्यवहारामध्ये जरी आल्या तर त्याच्यामध्ये अगोदर असंच वाटतं की नाही, स्वप्नामध्ये आजोबा अगोदर, मुलगा नंतर आणि नंतर नातू, आहे की नाही, असं वाटतं. बरोबर आहे ना? मग वास्तविक त्यांची जी उत्पत्ती झाली ती युगपत झाली का पूर्वोत्तर भावाने झालेली? हा, कुठं? हा, जागृतीत नाही ना. हा हा, मग स्वप्नामध्ये वाटते की नाही? स्वप्नामध्ये युगपत उत्पत्ती होते, आहे की नाही? पण हे कळतं कुठं? अवस्थांतर झाल्यानंतर. पण स्वप्नामध्ये काय वाटतं मात्र? स्वप्नामध्ये असंच वाटतं की वडिलांचं वय 50, आजोबांचं वय 75 आणि मुलाचं वय 25, असंच वाटतं की नाही? असं वाटतं तरी तिघांचं वय एकच असतं की नाही? आहे की नाही? तिघांचं वय एकच असतं. मग जरी स्वप्नामध्ये असा वाटून सुद्धा जागा झाल्यावर जर कोणी म्हणला नाही हो तिघांचं वय एकच आहे, युगपत उत्पन्न झाले, तर कोणी मान्य करील का? अमान्य करणार नाही, मान्य नक्की करणार, आहे की नाही? मग आता जर कोणी म्हटलं अहो काय नाही, ही जागृती आहे ना, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. त्याप्रमाणे हे जागृतीतले नातू, मुलगा, आजोबा हे काय, सगळे एकाच वेळेला उत्पन्न झाले, असं मान्य करील काय? हा हा, कारण स्वप्नामध्ये वाटत नाही तरी असतं तसंच.
तसं जागृतीमध्ये नाही वाटत, स्वप्नामध्येही नाही वाटत, आणि जागृतीमध्ये नाही वाटलं म्हणून काय वस्तुस्थितीत बदल झालाय का? नाही की नाही. ते सुद्धा काय आहे, इथं जशी नातवाची, मुलाची, आजोबाची कल्पना केली, तशी काळाची कल्पना केली, आणि तशीच पूर्वोत्तर भावाची कल्पना केली. आणि ही कल्पना कोणी केली? कोणी केली? मीच केली, आहे की नाही. मी साक्षात केली. कुटस्थानी केली का? काविद्येद्वारा केली. काविद्येचाच परिणाम आहे का कुटस्थाचा काहीच संबंध नाही? संबंध असल्यासारखा वाटतो, आणि हा सर्व काय आहे? भ्रम आहे, है की नाही. भ्रमेण अहम, भ्रमेण त्वम, भ्रमेण उपासका जनाः, भ्रमेण ईश्वर भावत्वम, भ्रममूलम इदम जगत. हे सर्व काय आहे? भ्रममूलक आहे असं सांगतं. महात्मा गांधींनी जेव्हा उपोषण केलं, स्वामी महाराज सांगायचे की ते काही 31 दिवसाचं उपोषण केलं होतं ना त्यांनी, तर त्याच्यामध्ये थोडं सनातनी परंपरेच्या विरुद्ध होतं. त्यामुळे कोणीच त्याचं महात्मा गांधींची बाजू घेतली नाही. अशा वेळेला मग आता 31 दिवस उपोषण झाले म्हणजे महात्मा गांधींचा देह सुद्धा पडू शकतो. मग सरकारने काही विद्वानांना काशीचं सांगितलं किंवा काहीतरी करून याला पर्याय काढा, एकतर गांधीजींना समजावा किंवा हे राजकीय जे नेते आहेत यांच्यामध्ये कुठलं तरी सामंजस्य करून द्या. तर आता सामंजस्य जर करून द्यायचं झालं तर जे सनातन परंपरेचे विचार आहे तर त्यांना फाटा द्यावा लागेल. म्हणून ते विचारलं राजराजेश्वर शास्त्री द्रविड, की जे त्या काळातले भारतातले मोठे धर्मशास्त्राचे विद्वान होते. त्यांना विचारलं की म्हणे मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी पर्याय करा, तुमचं शास्त्र काय सांगतं. तर ते म्हणे याला काय पर्याय आहे? ते म्हणे मला काय याच्यावर पर्याय सांगता येणार नाही. कारण त्यांनी त्यावेळेला मी धर्मशास्त्राचा नेता नाही म्हटलं. ते म्हणे मी आहे वेदांती म्हणे. ते म्हणे मी आहे वेदांती, आणि वेदांतामध्ये म्हणे महात्मा गांधी, सरकार, उपोषण ह्या सर्व मी केलेल्या कल्पना आहे. त्यामुळे मला काय याचं उत्तर देता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे उत्तर देण्याचं त्यांनी टाळलं, आणि त्यावेळेला त्यांनी ह्या एकजीववादाचा आश्रय घेतला. ही एकजीववादाची कल्पना आहे. हा एकजीववाद सर्व शास्त्राच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसत नाही, परंतु वेदांताला हा पुरेसा आहे. वेदांत चिंतनासाठी हा एकजीववाद पुरेसा आहे. दृष्टीसृष्टीवाद सुद्धा पुरेसा आहे. सृष्टीदृष्टीवाद, विवर्तवाद सगळे. फक्त काय आजातवाद म्हटलं की काही करता येत नाही, काही संगती सांगता येत नाही. कारण आजातवाद म्हणजे पदार्थच उत्पन्न झाला नाही तर त्याची संगती काय सांगणार, म्हणून तिथं काही संगती सांगता येत नाही. बाकी सगळ्यांनी दृष्टीसृष्टीवादामध्ये सुद्धा शास्त्र म्हणजे शास्त्राचा जो पूर्वमीमांसेचा आचार विचाराची संगती सांगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर त्यांनी सांगितलं मी आजातवाद मानणार आहे, माझ्या दृष्टीनं कोणी झालंच नाही, ऐके नाही. आणि मग जे आज प्रतीला येतं ते मीच केलेल्या काय आहेत कल्पना, माझ्या कल्पनेमध्ये निर्णय कसा करता येईल, करताच येणार नाही असं सांगितलं. ते कशासाठी सांगितलं तर यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. ही गोष्ट इतकी म्हणजे वास्तविक सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आपण जेवढ्या संकल्पना करतो तेवढ्या खोट्या आहेत. खरी कल्पना कोणती आहे? फक्त हीच आहे की नाही. काय स्वप्न आणि जागृती यांच्यामधलं साम्य किंवा दोन्हींचं ऐक्य. जसं स्वप्न तसंच जागृती, आणि जसं जागृती तसंच स्वप्न. त्याच्यामध्ये काय यत्किंचित सुद्धा भेद नाही, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती असताना मनुष्य फक्त काय करतो, जागृत आणि स्वप्न त्या दोघांमध्ये किंचित तरी भेद मानल्याशिवाय राहत नाही. आणि मग काय होतं, मृत्यूहो स मृत्युमाप्नोती, तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. इह नानेव पश्यती, जो या ठिकाणी नानात्व पाहतो. वास्तविक स्वप्नामध्ये नानात्व प्रतीला येत नाही काय? येतं, पण ते नानात्व झालंय कोण? स्वतःच झालो. आणि पाहतो कोण? स्वतःच पाहतो. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. आणि जागृत प्रपंचाला कोण पाहतो? झालाय कोण? कशावरून झालाय? मीच. आणि पाहतो मी कसं काय? मीच झालो, मीच पाहतो कशावरून? जेव्हा मी सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा सगळं जगत जातं ना, आहे की नाही. मी जागा झाल्यावर याचा अर्थ खरं याचा करता कोण आहे? मीच आहे. याचा द्रष्टा कोण आहे? मीच आहे. याचं उपादान कारण कोण आहे? मीच आहे. कार्यरूप प्रपंच कोण झाले? मीच झाले, आहे की नाही. अशी खरी वस्तुस्थिती. तर हे केवळ श्रवणाने कळतं, आहे की नाही. नाही कळणार. मनन आणि निधिध्यासनाने आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. निधिध्यासना वाचून कळणार नाही. खरं निधिध्यासन आणि मननाची गरजच आहे का शास्त्राने सांगितलेली? बस हे खरं कारण. श्रवणात जर विश्वास कमी पडतो म्हणून करावं लागतं, नाही हे केलंच पाहिजे का? केलं नाही का? श्रवणानेच अपरोक्ष ज्ञान होतं, अवांतर वाक्याने नाही ना. महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं का अपरोक्षच ज्ञान होतं?
मग प्रतिबंध असतील तर श्रवण आपलं मननिधी असण्याची गरज आहे का? प्रतिबंध नसतील तर गरज नाही? तर गरज आहे की नाही? मग गरज कशाची आहे? फक्त श्रवणाची. आणि ती किती वेळा करण्याची? विचाररूप श्रवण पुन्हा केलं पाहिजे काय? गरज असेल तर. फक्त काय ब्रह्म काय तत्वमसी आईशी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला. मग कशासाठी बंडा महाराज पुन्हा पुन्हा करावं अखंडाकार वृत्ती सांगितलं? जर एक वेळा ऐकून जर होतं तर असं संशय असतात म्हणून ते त्याचं निवारण करण्यासाठी पुन्हा हा हे पुस्तक आहे असं सांगितल्यावर आता काही पुन्हा काय याच्यात काही संशय येतो का? हे पुस्तक नाही, हे घट आहे, हे पट आहे असं. खरा अर्थ नाही तर ज्ञान होतच नसेल. हा हा झाल्यासारखं वाटतंय. आणि मग अर्थ काय राहिला? होतच म्हणता तुम्ही. दृढ अपरोक्षच होतं असं सांगता ना तुम्ही. तत्वमसी महावाक्याने दृढ अपरोक्षच होतं असं सांगता ना. मग त्यालाही झाल्यासारखं म्हणायचं का? नाही नाही, झालंच ते, फक्त प्रतिबंध निवृत्तीसाठी. कारण मग शास्त्राचा सिद्धांत जतन केला पाहिजे ना. हा 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 आपातता श्रवण केला असं काय? हा म्हणजे याचा अर्थ त्याला ज्ञानाचा पण भ्रमच होतो. अहो भ्रम ज्ञान हे भ्रमरूपच असतं. भ्रमरूप ज्ञान असलं तरच ते अज्ञानाची निवृत्ती करेल. समान समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो ना. आहे की नाही? भ्रमरूपच असलं पाहिजे. याचं चिंतन एवढंच करायचं. कायमचा एक सिद्धांत लक्षात ठेवायचा की तत्वमसी महावाक्याच्या श्रवणानंतर श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला असताना त्याला होणारं ज्ञान हे अपरोक्षच होतं. परंतु जर त्या ठिकाणी प्रमेय संभावना किंवा विपरीत भावना इत्यादी प्रतिबंध असेल तरच त्याला मनन निधी ध्यासनाची गरज आहे. किंवा जर त्याला प्रमाण संभावना असेल तर त्याला पुन्हा विचाररूप द्वितीय श्रवणाची गरज आहे. अन्यथा नाही. हा खरा शास्त्राचा आकाट्य अशा प्रकारचा सिद्धांत आहे. याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही. त्यांनी तर इतकं चिंतन केलेलं आहे. आपण कधी केलं असेल एखादं अखंडानंद सरस्वती आपण काय म्हणतो, पण काय वृत्ती एकाग्र पाहिजे, वृत्ती शुद्ध पाहिजे, आहे की नाही? हे ज्ञान का झालं नाही? एका गुरुनी सगळ्यांना उपदेश केला तू ब्रह्म आहे, आणि काहींना त्या ज्ञानाचं फल प्राप्त झालं आणि काहींना ज्ञानाचं फल प्राप्त झालं नाही. याचा अर्थ आपण काय करतो, त्याच्यामध्ये अधिकारामध्ये काहीतरी भेद असला पाहिजे अशा प्रकारचं आपण चिंतन करतो. वास्तविक ह्या तत्वमसी महावाक्याचं एवढं गौरव आहे, एवढं महात्म्य की या ठिकाणी अधिकाराचा सुद्धा विचार नाही. तुम्ही म्हणता अहो पण त्याचं काय झालं की त्याचं चित्त एकाग्र नव्हतं, आहे की नाही? चित्त एकाग्र नव्हतं, त्याचं चित्त शुद्ध नव्हतं, त्याचं चित्त चंचल होतं, त्याचं चित्त मलिन होतं, विक्षेप युक्त होतं, आहे की नाही? असं तुम्ही म्हणाल आणि त्यामुळे त्याला ज्ञान झालं नाही. हे आपल्याला बरोबर दिसतं की नाही? त्यासाठी एक इतकं त्यांनी गोड उदाहरण दिले अखानंद स्वामींनी ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये. चिंतन सांगितलं त्यांनी, मांडुक्य कारिकेमध्ये पण सांगितलं. आता आपण काय म्हणतो, आपल्याला ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झालं तर त्याची अनुभूती म्हणजे काय? उत्तर क्षणी आपल्याला सुखाची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे की नाही? ब्रह्म ज्ञान झालं तर ब्रह्म कसं आहे? सुखरूप आहे. चांगलं लक्षात येते ना? तर त्या सुखाची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे ना. आणि आपण काय म्हणतो, ब्रह्मज्ञानाचं निष्प्रतिबंध फल म्हणजे आनंदानुभूती, बरोबर ना? आनंदानुभूती हे काय आहे? ब्रह्मज्ञानाचं फल आहे, बरोबर ना? अव्यवहित उत्तर क्षणी. आणि ते जर होत नसेल म्हणजे ज्ञान झालं परंतु ज्ञानाचं फल आपल्याला निष्प्रतिबंध आनंदानुभूती हे जर होत नसेल तर याचा अर्थ काय झालं पाहिजे? काहीतरी प्रतिबंध आहे असं. कारण असून कार्य उत्पन्न होत नसेल तर मध्ये काहीतरी प्रतिबंध मानला पाहिजे. कोणता श्लोक आहे तो? अस्ति भातीति व्यवहारार वस्तुनी तम निरस्य काय प्रतिबंधोस्ति भातीति व्यवहारार वस्तुनी. पुढे काय तर प्रतिबंध त्याला म्हणतात की अस्ति आणि भाती या व्यवहाराचा योग्य असा पदार्थ नास्ते आणि न भाती असं वाटलं तर याला काय म्हणायचं? ज्या हेतूमुळे होतं त्याला म्हणायचं प्रतिबंध. आता एवढं लक्षात घ्या की आपल्याला असं वाटतं की जर
मी ब्रह्म आहे असं मला ज्ञान झालं तर उत्तर क्षणी काय व्हायला पाहिजे, आनंदाची अभिव्यक्ती आणि तत्वमसी महावाक्याचं श्रवण झाले. जर नसेल तर आपल्या ठिकाणी काहीतरी प्रतिबंध आहे असं म्हणतो. याचं एक उत्तर तर असे स्वामी महाराज सांगायचे, खरा प्रतिबंध कोणता आहे? प्रतिबंध आहे असं वाटणं हाच प्रतिबंध आहे पहिल्यांदा. कारण प्रतिबंध स्वस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे कोणता. कल्पित तुमचं आहे स्वरूप आहे वास्तव, आहे की नाही, आणि प्रतिबंध आहे सगळे कल्पित. कल्पित प्रतिबंध तुमच्या वास्तव स्वरूपाला काय हे करणार आहे, प्रतिबंध किंवा तुम्हाला ज्याला काय म्हणतो आपण आडसर काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. असं असताना तुम्हाला जर वाटायला लागलं की नाही पण प्रतिबंध आहेत, मग आता प्रतिबंध आहेत. इफ यू से आय कॅन यू कॅन, इफ यू से आय कांट देन यू आर राईट, आहे की नाही. तुम्ही जर म्हटले का नाही पण प्रतिबंध आहेतच, तुझं अगदी बरोबर आहे, आता प्रतिबंध आहे, तो आमचं गिराहिक झाला. आम्ही आता तुला सांगणार प्रमेयात संभावना आहे, विपरीत भावना आहे, प्रमाणात संभाव आहे, संभावना आहे, त्याच्यासाठी तू विचाररूप श्रवण कर, मनन कर, निधिध्यासन कर, असं आम्ही तुला सांगणार. जर तू, कारण तू तुझा अनुभव सांगतो ना, तू बरोबर आहे ना. पण खरं जर पाहिलं तर त्याचं उत्तर असं ते सांगायचे, म्हणजे सांगितलंय त्यांनी की जर आता आपण इथं 100 लोक बसलो आणि 100 लोकांना सांगितलं हे पुस्तक आहे, तर आता याच्यामध्ये सगळे सत्वगुणी काय, सगळं सत्वात संजायते ज्ञानम, सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामध्ये ज्ञान होतं असं तुम्ही जेव्हा म्हणतात, तर इथं बसलेले सगळे सत्वगुणी आहेत का? आता कोणी रजोगुणी, कोणी तमोगुणी. आता जो झोपला असेल त्याचं जाऊ द्या, परंतु साधा ज्यांनी नुसतं डोळे वटारून पाहत असला तरी हे पुस्तक आहे असं म्हटल्यावर त्याला पुस्तकाचं ज्ञान होईल, आहे की नाही. आणि जो रजोगुणी त्यालाही होईल. जो आता एकदम ज्याच्या अंतकरणात कोणाचा बदला घ्यायचा क्रोधी वृत्ती आहे, कोणाची कामाची वृत्ती आहे, मत्सराची वृत्ती आहे, त्याला सुद्धा हे पुस्तक आहे म्हटलं की हे पुस्तकाचं इदम इत्थम रूपाने त्याला ज्ञान होईल का? नाही होणार आता, आहे की नाही. मग हे पुस्तक दूरचं आहे का आत्मा जवळचं आहे की नाही. पुस्तक दूरचंच आहे ना आत्मा काय आहे, जवळचाच आहे की नाही. आणि त्याचं ज्ञान करून देणारं प्रमाण म्हणजे डोळ्यांनी जरी ज्ञान करून दिलं, बरोबर आहे ना, डोळ्यांनी जरी ज्ञान करून दिलं किंवा मी शब्द प्रमाणाने जरी हे पुस्तक आहे असं सांगितलं तरी सुद्धा ह्या पुस्तकाचं ज्ञान मला तरी सगळं आहे का? प्रत्यक्ष प्रमाणाने होणारं ज्ञान हे सगळं आहे का? आता खालच्या भाग मला अपरिचितच आहे. पुन्हा मी जर सांगणारा जो आहे तो भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सा दोषाने युक्त असेल तरी ते ज्ञान प्रामाणिक होणार नाही. तरी सुद्धा सगळ्यांना हे पुस्तक आहे ज्ञान झालं की नाही, आहे की नाही. याच्यासाठी काय करावं लागलं? काहीच करावं लागलं नाही, आहे की नाही. फक्त वृत्ती असली पाहिजे, वृत्ती असली पाहिजे, त्या शब्दाचा स्रोताशी संबंध होईपर्यंत लगेच आतमध्ये अंतकरणात ज्ञान झालं की इदम पुस्तकम, काय हे पुस्तक आहे असं ज्ञान झालं. याच्यासाठी कोणता अधिकार लागला? कोणताच अधिकार लागला नाही. आता तू ब्रह्म आहे हे सांगणारी कोण आहे? अपौरुषेय श्रुती आहे. अपौरुषेय जिच्या ठिकाणी भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सा कोणताच दोष नाही, आहे की नाही. नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि ती जेव्हा तुम्हाला तुम्ही ब्रह्म आहात असं सांगते त्यावेळेला त्या ठिकाणी ब्रह्माचं होणारं ज्ञान काय आहे? अर्थात दृढ अपरोक्षच ज्ञान आहे, बरं, आहे की नाही. तर आता तुम्ही काय म्हणता की कसं? अहो हे ज्ञान होण्यासाठी अधिकाराचा प्रश्न आहे. चांगलं लक्षात घ्या, म्हणजे याच्यामध्ये गैरसमज करू नका. अधिकाराचा प्रश्न आहे. इथं कसा असला पाहिजे? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व ह्या सगळ्यांनी युक्त होऊन आला त्याला ज्ञान होईल. ज्ञान कोणाला होतं? अधिकाऱ्याला ज्ञान होतं, अनधिकाऱ्याला ज्ञान होतच नाही असं तुम्ही म्हणता. खरं जर बारकाईने जर पाहिलं तर अधिकार आणि अनधिकाऱ्याचा काहीही संबंध नाही. श्रुती जेव्हा सांगते तू ब्रह्मा आहेस, बरोबर ना, त्यावेळेला श्रवणकर्त्याला होणार, फार तर त्याचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ भिन्न करून सांगायला होतं. सगळ्यांना मी ब्रह्म आहे असंच ज्ञान होतं. अशी सुद्धा शंका घेऊ नये की माझं चित्त चंचल आहे त्यामुळे चित्तात ब्रह्मबोध स्थिर झाला नाही, माझं चित्त तमोगुणात्मक आहे ते एकाग्र झालं नाही, माझ्या ठिकाणी प्रमाद आहे त्यामुळं मला ब्रह्मबोध झाला नाही असं सुद्धा म्हणायचं कारण नाही. ह्या पळवाट आहे. त्याच्यासाठी कसं त्यांनी सांगितलं, त्यांनी आपल्या अनुभवाचं उदाहरण दिलं. एखादा कीर्तनकार आहे किंवा व्याख्यान करणार आहे आणि त्याला जर विचारलं की तुम्ही कीर्तनात कसं वाटतं तुम्हाला, तर तो म्हणतो की मला कीर्तनात देहाचं भान सुद्धा नसतं, 2 तास मला देहाचं भान नसतं, मी केवळ आनंदात असतो. बघा त्यांचा मी केवळ आनंदात असतो. खरं सांगा, ज्या वेळेला तो कीर्तनकार कीर्तन करतो त्यावेळेला समजा तुमच्यासारख्याला चाल कोणती लावायची याचं भान ठेवावं लागतं.
व्याख्यान त्याच्यावर कोणतं करायचं याचं भान ठेवायला लागतं, विठ्ठल विठ्ठल भजन कसं करतं ते भान ठेवावं लागतं, पुन्हा समोरचे श्रोते झोपले किंवा नाही याचं भान ठेवावं लागतं. आणि अशा म्हणजे आता सांगा तुमची वृत्ती चंचल आहे का वृत्ती स्थिर आहे? वृत्ती चंचल आहे का स्थिर आहे? इतकी वेगवान वृत्ती आहे आणि ती 2 तास सारखी धावते आणि तुम्ही म्हणता की नाही या आनंदाशी जोडा. असा आनंद कसा काय झाला? याचा अर्थ जिथं जिथं वृत्तीचं चांचल्य तिथं तिथं सुखानुभूतीचा अभाव असा आहे का? जिथं जिथं वृत्ती चंचल तिथं तिथं काय पाहिजे? सुखानुभूतीचा आनंदानुभूती नसली पाहिजे. इथं आनंदानुभूती आहे आणि वृत्ती चंचल आहे. याचा अर्थ आनंदाची अनुभूती वृत्तीच्या चंचलतेवर किंवा स्थिरतेवरही अवलंबून नाही, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? त्याच्यावर पण अवलंबून नाही. म्हणजे काय आहे मग नेमकं? म्हणजे याचा अर्थ सुख आणि दुःख ह्या जीवाने केलेल्या फक्त कल्पनाच आहेत, आहे की नाही? परंतु अशी कल्पना करता तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान झालं पण आनंदाची अनुभूती नाही, अशी कल्पना करताना मग आम्ही तुम्हाला काय म्हणतो? श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. नाहीतर जर खरंच श्रुती वचनावर विश्वास असेल त्या पुरुषाच्या दृष्टीनं चित्त चंचल असो की चित्त स्थिर असो, माझ्या श्री गुरुनी जेव्हा मला तो तत्वमसी असा बोध केला त्यावेळेला मी काय आहे? अर्थात तत्क्षणित मी काय झालो? मुक्त झालो. आता मला बद्ध करणारी अशी कोणती शक्ती आहे? अशी कोणती मायेची शक्ती आहे की नाही? कोणतीच शक्ती नाही. असा जर दृढ त्याचा जर निश्चय झाला तर त्याला कोणतं साधन करण्याची गरज आहे? तेव्हा तो सांगायला लागला तत्वमसी म्हणा. काय म्हणतो त्यांना? म्हण तत्वमसी. ही सुद्धा कल्पना आहे. हाच प्रतिबंध आहे. त्या ठिकाणी अजून याला खरे आनंद पदाची शक्ती कळली नाही. आनंद पद जो असतो तो वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारा आनंद मी आहे का वृत्तीमध्ये जो अभिव्यक्त आनंद ज्याचा होतो ते वृत्ती अधिष्ठान चैतन्य मी आहे. वृत्ती अधिष्ठान चैतन्य मी असल्यामुळं त्या मनुष्याला आनंदाची अभिव्यक्ती व्हावी असं वाटेल का? तरी हा भ्रम सुद्धा त्याला होणार नाही. खरं हे तत्वज्ञानाचं काय हे स्वरूप. ह्या वेद जे आपल्याला सांगतो ते हेच सांगतो की या ठिकाणी अरे वा, मग तुम्ही तर आतापर्यंत आम्हाला किती दिवस सांगितलं मनुष्याला ब्रह्मज्ञान झालं की सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपात तो लीन होऊन जातो, एकीभूत होतो. म्हणजे याचा अर्थ काय? सच्चिदानंद शब्दाचा प्रयोग तुम्हीच वारंवार केला. अहो, सच्चिदानंद शब्दाचा प्रयोग आम्ही का केला? असं जड दुःखाच्या व्यावृत्तीसाठी केला. सच्चिद आनंद पदाची वाच्यता ही ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म हे सच्चिदानंद पदाचं वाच्य आहे असं आम्हाला कधीही म्हणायचं नाही. जशा जशा जीवाच्या समजुती आहे ते एका एका समजुतीतून त्याला हळूहळू बाहेर काढीत आवाजच्या अशा स्थितीपर्यंत, स्वरूप स्थितीपर्यंत त्याला नेतात. नाहीतर वास्तविक स्वरूप स्थिती काय आहे? ते स्वतःचं स्वरूपच आहे. ती स्थिती आहे का गती आहे? स्थितीच आहे. ते स्वाभाविक आहे, ती काही वेगळी नाहीच आहे. हे फक्त काय कळतं? हे बाद समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य चांगलं कळलं म्हणजे होतं, आहे की नाही? काय याचं मनन करून होतं? पुन्हा म्हणतात मनन करून होतं. आता मनन नाही, आता मनन करूनच होतं. आता दुसरं काय मनन केल्याशिवाय होत नाही. एवढं सांगितलं तेच. कारण हा सुद्धा बंडा महाराज संस्कारच आहे ना. फक्त काय याचा अधिकारी कोण आहे? ज्या त्याने दिलं शास्त्राने सुसंस्कृत ज्याचा अंतकरण आहे ना त्याला असं वाटत राहणं काय हे स्वाभाविक आहे. म्हणून याला मनुष्य जास्त त्याच्यासाठी हे लागतो. कसा? ते कोणते महाराज आहेत ना त्या याच्यातले जैन समाजाच्या, आता तरुण सागर महाराज, ते तरुण सागर महाराजासारखं ते हा बोध झेपू शकतात, इतर नाही झेपू शकत. म्हणजे थोडक्यात याला मनुष्य जास्त उघडा लागतो, आहे की नाही? इतका अनावृत्त ब्रह्म आहे की नाही? हे ब्रह्माचं स्वरूप कोणतं आहे? अनावृत्त आहे ना. तर तो अनावृत्त होईल तर ह्या बोधाशी तो एकरूप होईल. आणि जर थोडस जरी भीड ठेवून असेल तर मग आत्मावार्य द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य हेच त्याला काय हे उपाय आहे. हा, इतकेच नाही तर त्रैलोक्याचा बाध करून त्रैलोक्याचे ब्रह्माशी ऐके. आता फक्त चिदाभासाचं ब्रह्माशी ऐके का त्रैलोक्याचं ऐके का यच्चे यावत कोणताही जे पदार्थ प्रमाणाला गोचर आहे, मनाला वाणीला बुद्धीला गोचर आहे, सर्वच पदार्थांचं ब्रह्माशी काय आहे? ऐक्यच आहे असे म्हणण्यास हरकत नाही. याच अभिप्रायाने सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे हे सर्व ब्रह्मच आहे असे वेदाने प्रतिपादन केले आहे. याच अभिप्रायाने काय म्हणजे सर्व खल्विदम
ब्रह्म, सर्व काय आहे ब्रह्मच आहे. मग इथं ह्याची संगती लागली का, आदौ ब्रह्मास्मी आणि ब्रह्माहमस्मी आणि पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म, याच्यात पूर्वोत्तर भाव मानायचाच की नाही. मग व्यवहारात जसं आदौ आणि पश्चात बोलतो तसं इथं फक्त काय आहे, व्यवहारी शब्दाचा प्रयोग आहे, सांगण्यात तात्पर्य नाही. व्यवहारातही शब्दात कुठं प्रयोग आहे असा, आदौ आणि पश्चात, आणि दोघांचा काल एकच सांगितला जातो. म्हणतात की अगोदर पहिलं मडकं पडतं, नंतर सगळी मडकं पडतात, असं म्हणण्याचं काय व्यवहारामध्ये प्रघात आहे. पण त्याचा अर्थ काय होतो, काल तिच्या मडक्याबरोबरच सगळी मडकी आहे का नाही. तसंच इथं म्हटलंय, अगोदर मी ब्रह्म, नंतर सर्वम खल्विदम ब्रह्म, आदौ ब्रह्मास्मी बरोबरच सर्वम खल्विदम ब्रह्म. मग सर्वम खल्विदम ब्रह्म याचं वेगळं चिंतन करायची गरज आहे का, हा काय वेदांताचा सिद्धांत आहे का, नाही. बरेच लोक आपले कीर्तनामध्ये वगैरे सांगतात, आपले कीर्तनकारच सांगतात, हा बोध अपरिपक्व आहे. मी ब्रह्मास्मी हा परिचिन्न बोध आहे. याचा अर्थ मी आम ब्रह्मास्मी हा काय परिचिन्नत्वाने होणारा बोध आहे का व्यापकत्वाने होणारा बोध आहे. आणि ते लगेच त्यांनी एक संपूर्ण PhDचा प्रबंध लिहिलाय, आणि इतके प्रमाण दिलेत वेदाची, काही ज्या माणसाला लगेच वाटायला लागतं बरोबर बरं का. आता ते म्हणतात एवढ्या चिंतनावर भागत नाही, हा व्यतिरेकाने होणारा बोध आहे, अन्वयाचा बोध काही वेगळाच आहे. अरे व्यतिरेक अन्वय स्वस्वरूपे विकल्प नास्ती, हा खरा काय आहे बोध आहे, हे बोधाचं स्वरूप. पण तो व्यतिरेक केल्याशिवाय तुम्हाला अन्वय कळत नाही, म्हणून आम्ही सांगितलं. आणि अगोदर व्यतिरेकाने त्याचा बाध केला, नंतर व्यतिरेकासहित अन्वय दोन्ही टाकून दिले. एक काटा भरला होता म्हणून दुसऱ्या काट्याने तो काटा काढला आहे की नाही, आणि नंतर दोन्ही काटे खिशात ठेवले, तसं ते फेकून दिले, दोन्ही फेकून दिले. तसं अन्वय आणि व्यतिरेक आम्हाला सांगायचं नाही. आम्हाला असं जड दुःखरूप सांगायचं नाही, तर सापेक्ष सच्चिदानंदाद्वैत सांगायचं नाही, काहीच सांगायचं नाही. मग काही सांगायचं नाही तर स्वयंने प्रतिष्ठिता, अहो आम्ही तसेच होतो, पण तुम्ही आले असं जड दुःखरूप होऊन, म्हणून आम्ही म्हणलं ते कसं काय तत्व असेल, आहे की नाही. तत्व असं जड दुःखरूप नाही, तत्व काय आहे सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि मग ह्या ब्रह्म कुठून काढला, असं जड दुःख हा काय आहे तुमचा भ्रम आहे, आणि सच्चिदानंद हे काय आहे स्वरूप आहे. म्हणून अधिष्ठान आद्यस्थ भावाची कल्पना करून आम्ही तुम्हाला सांगितलं. आध्यारोप अपवादाच्या संकल्पनेत करून तुम्हाला सांगितलं, परंतु वास्तविक आमच्या ठिकाणी काय आहे, आध्यारोप अपवादा स्वस्वरूपे विकल्पो नास्ती, कार्यकारण भाव स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. कोणता विकल्प आहे हा, स्वामी महाराज म्हणायचे. स्वामी महाराजांनी एक असं नर्मदा परिक्रमेत एक साधू भेटले होते, आणि त्यांचे ते दररोज जवळजवळ काहीतरी 75-80 विकल्प होते, आणि ते दररोज सकाळचं पहाटे आणि रात्री झोपताना एवढंच चिंतन करायचे. त्यांच्याजवळ कोणताच ग्रंथ नव्हता, फक्त एवढी वही लिहिलेली होती, आणि ते दररोज फक्त एवढंच चिंतन करायचे की स्वस्वरूपे अन्वय व्यतिरेक हा विकल्प नसते, कार्यकारण भाव विकल्प नसते, विवर्तवाद दृष्टी सृष्टीवाद विकल्प नसते, अजातवादोपी विकल्प नसते. मग ते सगळे झाले. स्वामी महाराजांच्या बरोबर गुरुस्वामी होते, तर मग ते गुरुस्वामींनी सांगितलं की बघा, त्यांनी सांगितलं बघा स्वामी, हे किती महात्मा, किती असंग निर्विकार बोधामध्ये आहे का कोणता ग्रंथ, खरा निर्ग्रंथ हा झालेला आहे. तर स्वामी महाराजांचं कोणाच्या पुढे एक पाऊल टाकल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नव्हतं. तर ते म्हणे, गुरुजी तुम्ही म्हणता ना ह्या महात्म्याचं, तो पण स्वस्वरूप कल्पना असं स्वामी महाराज त्यांनी लगेच हात जोडले, म्हणे खरंय, हे खरंय. ते नेहमी पंचदशी कार्याला काय म्हणतात, महाविस्मर, हे फक्त तू आता काही नको विसरू नको, खरं असू दे, बोलायला काही नाहीये, फक्त खरं असू दे, महाविस्मर आहे की नाही. हा बोध फक्त काय असावा, सत्य असावा, यथार्थ असावा, त्याच्याविषयी संशय विपर्यय नसावा. असं जर म्हटलं तर सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे हे सर्व ब्रह्मच आहे, असे वेदाने प्रतिपादन केले आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.